नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नॉलेज पाथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच मी नॉलेज पाथ या नावाप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची माहिती देत असतो. आज आपण स्वप्न व त्याचे संकेत कसे असतात याबद्दल माहिती घेणार आहोत. आता पहिल्यांदा हे समजून घेऊ की स्वप्न पडतं म्हणजे काय होतं. तर स्वप्न पडतं म्हणजे काय की तुमच्या मनामधले जे विचार असतात त्याच विचारांचं कन्व्हर्जन पुढे स्वप्नांमध्ये होत असतं. आता ते विचार कुठून प्रकट होतात तर पंचज्ञानेंद्रिय जी आपली काम करत असतात, पंचज्ञानेंद्रियाप्रमाणे विचार प्रकट होत असतात. आता डोळ्याने बघितलेलं, कानाने ऐकलेलं किंवा नाकाने हुंगलेलं किंवा आपल्याला चव असते किंवा आपल्या त्वचेला जे जाणवतं त्यातनं जे काही की तुम्हाला आविष्कार मिळत असतात की जे त्यामधनं तुमच्या मेंदूमध्ये विचार प्रकट होत असतो. आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी समजा खूप अशा वेगळ्या काहीतरी जाणवल्या, काहीतरी विचित्र टच झाला किंवा काही विचित्र वेडावाकडा विचार आला, काही डोळ्याने काही वेडावाकडं पाहिलं गेलं, तर त्याचं कन्व्हर्जन शेवटी मेंदू काय करतो, त्याच्याकडे ते सेव्ह करून ठेवतो आणि पुढं मागे नंतर तो पुढं जाऊन तुम्हाला स्वप्नाच्या रूपाने दाखवतो. तर ही साधारण प्रोसेस आहे स्वप्न पडण्याची जी असते ती. आता काही वेळेला विशिष्ट संकेत तुम्हाला दिले जातात किंवा विशिष्ट काही गोष्टी सांगितल्या जातात स्वप्न अवस्थेमधनं. तर त्याविषयी आपण थोडंसं विचार करू की बाबा पंचज्ञानेंद्रियाच्या थ्रू जे काही आपल्याला कळतं आहे त्याच्यातनं ते स्वप्न प्रकट होतं आहे असं आपण आत्ता सांगितलं. पण काही वेळेला पंचज्ञानेंद्रियाला ते जाणवत नसतं किंवा कुठेही ते तुम्हाला दिसलेलं नसतं किंवा कुठेही तुमच्या विचारात नसतं. तरी काही वेळेला ते स्वप्न म्हणून तुमच्या याच्यामध्ये येऊ शकतं. म्हणजे आपण अनकॉशियस सबकॉशियस माइंड म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये ते येतं. आणि त्यावेळेला माणूस विचार करू लागतो की बाबा हे असं कसं काय आलं, म्हणजे कुठून आलं की आजपर्यंत मी ते कधीच पाहिलेलं नव्हतं आणि तरी मग ते कुठून दिसतंय. तर याचा एक साधा अर्थ होऊ शकतो की जर का मला ही गोष्ट माहितीच नाही आणि तरी पण ती माझ्या मनामध्ये येते किंवा ती विचारांमध्ये येते किंवा ती स्वप्न अवस्थेमध्ये येते, याचा अर्थ ती गोष्ट मी कुठेतरी पाहिलेली आहे, त्याशिवाय तर तो तुमच्या त्या मनोपटलावर आलेला नाही आहे. आता कुठेतरी पाहिली याचा अर्थ आपण जर कनेक्टिंग लिंक म्हणलं तर तो मागचा जन्म म्हणजे आपण रिबर्थ या प्रोसेसकडे जो म्हणतो, तर त्या रिबर्थ प्रोसेसकडे आपण तिथं पोचू शकतो. की आता लोकांचा विश्वास नाही की मागचा जन्म वगैरे असे काही नसतात, पण ह्या मार्गातनं आपण मागचा जन्म आहे हे इथं सिद्ध करू शकतो. की काही वेळेला आपल्याला पंचज्ञानेंद्रियाच्या थ्रू काही नसतं आपल्याला संकेत, तरी पण ती गोष्ट आपल्याला विशिष्ट लोक दिसत असतात, विशिष्ट गावं दिसत असतात किंवा विशिष्ट मंदिरं दिसत असतात की जे आजपर्यंत आपण कधीच पोचलेलोच नाही आहे तिथंपर्यंत, आणि तरी पण आपल्याला ते दिसत असतात. याचा अर्थ तुमच्या मनोपटलावरती तुम्हाला जे काही कोश दिलेले आहेत त्याच्यामध्ये कर्मकोश जो असतो त्या कर्मकोशामध्ये कुठेतरी ते अधोरेखित आहे, त्याच्यामुळे ते तुम्हाला दिसतंय बेसिकली. पण त्याचा अर्थ असा लावायचा आपण की बाबा याचा रिबर्थशी संबंध असू शकतो. म्हणजे मागच्या जन्मामध्ये मी या गोष्टींकडे कुठेतरी पोचलेलो आहे किंवा कुठेतरी त्याचं कनेक्टिंग लिंक आहे म्हणून ती आत्ता माझ्या मनोपटलावरती आहे आणि ती लिंक घेऊन मी पुढं आलेलो आहे. तर हे जर आपण समजा जे कोरिलेशन आहे रिबर्थचं आत्ताच्या वर्तमानातलं म्हणजे भूतकाळातला जन्म आणि आत्ताचा जन्म याचं एक कनेक्टिंग लिंक आहे की ज्याच्यामधनं आपल्याला काही कार्यसिद्धीला न्यायची असतात. तर आता ती कनेक्टिंग लिंक जी आहे, आता काही वेळेला आम्ही काही साधना कार्यान्वित करायला देतो किंवा एक शुक्र साधना म्हणून आहे ती कार्यान्वित करायला दिल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी असतात ह्या स्वप्न मार्गाने तुमच्या समोर येतात किंवा तुमच्या समोर ती ॲक्च्युली व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती तिथं येतात, पण ती कनेक्टिंग जी लिंक असते त्या लिंकशी रिलेटेडच त्या व्यक्ती समोर येतात आणि ते तुमच्याकडनं काम करून घेतला आणि त्याच्या पुढं नंतर तो क्लॅरिटी मिळते. तर स्वप्नांचा अर्थ असाही लागू शकतो की काही वेळेला आपण मागच्या रिबर्थ म्हणजे काही गोष्टी आपल्याला प्रॉब्लेमॅटिक असतात की आयुष्यात येणारे काही गोष्टी प्रॉब्लेमॅटिक असतात, ते आपल्याला कळत नसतं की आपल्याला कुठून याच्यावर मार्ग काढायचा आहे. पण काही वेळेला जर आपण स्वप्नांचा जर असा नीट अर्थपूर्ण जर विचार केला की आम्हाला अनेक वेळेला एकच स्वप्न वारंवार पडत असतं,
तर त्याचा जर का आपण एक नीट अर्थपूर्ण विचार केला की बाबा खरंच हे स्वप्न पडतं ते काय आहे, की बाबा मी पंचज्ञानेंद्रियांनी कधीही डिटेक्ट केलेलं नाही ते, आणि तरी ते पडते असं आता कुठेतरी मी मागच्या जन्मात ती काहीतरी कनेक्शन घेऊन आलेलो आहे, आणि त्या कनेक्शनमुळे मला आत्ता काही अडचणी येतात. तर त्या कनेक्टिव्हिटी जर का आपण नीट विचारात घेतली किंवा तुम्हाला काय दिसतंय किंवा काय जे काय तुम्हाला दाखवलं जातं त्याच्याशी कनेक्टिंग जर काही आपण प्रयत्न केला करण्याचा, तर त्यातनं नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारचा बोध होऊ शकतो. तर हा बोध जो आहे तो महत्त्वाचा आहे. म्हणजे काही गोष्टी आपल्याला परमेश्वर स्वप्नरूपाने दाखवतच असतो काही गोष्टी, आणि काही गोष्टी आपल्याला साधना मार्गातून मिळत असतात. ते पण ती समजणं आणि त्याच्यावरती कार्यवाही करणे आणि त्याच्यातनं सिद्ध मुक्त होणे हे खूप महत्त्वाचं आहे. तर असा हा जो स्वप्नांचा जो काही खेळ आहे किंवा स्वप्नांची जी थिअरी आहे, तर अशा पद्धतीने ती कार्यान्वित होऊ शकते. मूळ याच्यातला बेस असा आहे की जी पंचज्ञानेंद्रिय म्हणजे सायंटिफिकली विचार केला तर पंचज्ञानेंद्रिय जे काम करतात त्याच्यातनंच जे काही तुमच्या शरीरामध्ये येतं इन्फॉर्मेशन किंवा काही जे तुम्हाला दिसते घटना, त्याचंच पडसाद मनावर उमटतात असं आहे. पण जर आपण थेअरीच्या बाहेर जाऊन जर काही गोष्टी बघितल्या तर काही वेळेला थेअरीच्या बाहेरच्या गोष्टी पण समोर तुमच्या स्वप्नात येत असतात. तर त्याची लिंक ही नेहमी मागच्या जन्मामध्ये कुठेतरी जाण्याची शक्यता असते, आणि त्यातनं तुम्ही तो जो मागचा जन्म आहे हा कनेक्टिव्ह आहे आपल्या या वर्तमान जन्माशी हे तिथं आपल्याला समजत यायचं. पण ह्या गोष्टी ॲक्च्युली मला स्वप्न पडलं आणि ती कनेक्टिंग लिंक आहे असं मी तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला समजणार नाही, कारण ते तुम्ही अनुभवणं खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही अनुभवत नाही तोपर्यंत या गोष्टी तुम्हाला लक्षात येणार नाही की हे कशा प्रकारचे लिंक असतात. तर जर असं काही तुम्हाला जर खरोखर जर जाणवत असलं की जे पंचज्ञानेंद्रियाने घेतलेलं नाही पण तरी पण जाणवतं, तर तुम्ही त्या गोष्टीचा निश्चित विचार करा. आणि असं जर काही वाटलं मला तर तुम्ही मला तुमचे कमेंट जे आहेत हे तुम्ही याच्यावरती मला देऊ शकता. त्याच्यावर मी नक्कीच तुम्हाला काही अर्थ जे काही त्यातनं अर्थ निघतात त्याचे मी तुम्हाला अर्थ सांगेन. त्याप्रमाणे तुम्हाला खरंच काही काही गोष्टी चांगल्या करता येतील. आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारचे मी अनेक व्हिडिओ आणि हे चालू आहेत माझे, तर त्याला तुम्ही बघत जावा असं मला वाटतं. धन्यवाद.